सोने चांदी प्रचंड महागली. पुढे दर किती वाढणार? अमेरिकेच्या निर्णयामुळे बाजारात मोठी उलथापालथ. मंडळी, सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून झालेल्या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचंच लक्ष आता सोन्या चांदीच्या बाजारांकडे लागलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसात चांदीच्या दरात झालेली मोठी वाढ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या दरवाढीमागे नेमकं कारण काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात सोने चांदी आणखी महागणार का, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या अवघ्या 20 दिवसांचा विचार केला तर चांदीच्या दरात तब्बल 32,000 रुपये प्रति किलोची वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरातही मोठी उसळण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात सोने चांदीने विक्रमी पातळी गाठली होती. त्यामुळे चांदीच्या दरात तब्बल 3,86,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेला होता. त्यानंतर काही काळ दरात घसरण झाली आणि बाजारात थोडा दिलासा मिळाला. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. या तेजीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. अमेरिकेने कॅनडावर 50% टॅरिफ लावल्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक व्यापारी आणि अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता वाढली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार अनेकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे म्हणजे सोन्याकडे वळाले आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर आणि किमतीवर होऊ शकतो. त्यासोबतच अमेरिकेतील व्याजदरांबाबत संकेत, डॉलरची हालचाल, जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाई आणि विविध देशांमध्ये व्यापारांविषयी तणाव यांचाही सोने चांदीच्या किमतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे भारतातील दर केवळ देशांतर्गत मागणीवर ठरत नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीही त्यासाठी तितकीच महत्त्वाची असते. दरम्यान प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार विश्लेषक वक्ते रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने आणि चांदीच्या किमतीबाबत यापूर्वी केलेली भाकिंतही पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांच्या मते मौल्यवान धातूमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही भाकिंत निश्चित भविष्यवाणी नसून त्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सावधपणे पाहणे गरजेचे आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, पुढे सोने आणि चांदीचे दर आणखी वाढणार का? याचं निश्चित उत्तर कोणीही देऊ शकत नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलर, व्याजदर, महागाई आणि भूराजकीय परिस्थिती यामध्ये बदल झाला तर सोने चांदीच्या दरातही चढ उतार होऊ शकतो. त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांनी केवळ वाढते दर पाहून घाईचा निर्णय न घेता बाजारातील परिस्थिती आणि तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणजे सोने चांदीच्या बाजारात सध्या सुरू असलेली तेजी ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून त्यामागे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनेक महत्त्वाचे घटक काम करत आहेत. आता आगामी काळात ही तेजी कायम राहते की दरवाढमध्ये पुन्हा घसरण होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? हे दरवाढ स्थिर राहतील की यामध्ये अजून उलथापालथ होऊ शकते? हे कमेंटमधून नक्की सांगा. धन्यवाद.